पोलीस वेलफेअर म्हणजे मानव संसाधन विभाग जळगाव यांच्यातर्फे दक्षता पेट्रोल पंप आपला जिल्हा पेठ भास्कर मार्केट समोर दक्षता पेट्रोल पंप आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला लागून. सदर पेट्रोल पंप 2005 पासून कार्यरत आहे. 2005 पासून तर जवळपास आता 20 वर्ष झालेत, 20-21 वर्ष 20 वर्ष तेव्हापासून तो कार्यरत आहे. आणि वेळोवेळी तिथं संबंधित पेट्रोल पंप चालवण्यासाठी व्यवस्थापकाची पोलीस अंमलदार किंवा अधिकारी म्हणून व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. दिनांक 7/4/2025 पासून वाल्मिक मधुकर वाघ PSI वाल्मिक मधुकर वाघ यांची नेमणूक केली गेली होती अधिकृतपणे. आणि त्यांची सगळी जबाबदारी होती. त्यांनी जबाबदारी न पार पाडता हिशोबात मोठा गडबड केली, अपार केला. आणि त्याच्यानंतर ते कोणालाही न सांगता निघून गेले. हा अपार 1,33,752 रुपयाचा हा अपार आहे. काय गुन्हा दाखल केला, कुठे दाखल? जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 34/2026 भारतीय न्याय संहिता 318-4-316-5 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. यानंतर कोणाकडे रक्कम जप्त केली का? हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. गुन्ह्यामध्ये सर आपण कारवाई चौकशी केली, त्यात काही रक्कम वगैरे आम्ही जेव्हा पोलीस स्टेशन आपला पेट्रोल पंपचा कारभार तपासण्यासाठी बघण्यासाठी गेलो त्यावेळेस पूर्णपणे त्यांच्या तिजोरीत हे सगळा कागदपत्र वगैरे असतील त्याच्यामुळे ते आहेत असं आम्हाला यांनी सांगितलं. म्हणून आम्ही पंचांसमक्ष आणि त्याच्या मुलासमक्ष ते तिजोरी पंचनामा करून ओपन केली. चावी ही त्यांच्या घरी होती, त्यांच्या मुलाने आणून दिली होती. जे काही त्यांच्या मुलालाही आम्ही समोर केलं आणि उघडल्यानंतर त्याच्यात एका थैलीत तिजोरीमध्ये त्या जे लॉकर होते त्याच्यामध्ये 1,96,219 रुपये मिळून आलेत. आणि ते आम्ही नंतर रितसर आपल्या अकाउंटमध्ये, आपल्या वेलफेअरच्या अकाउंटमध्ये, पेट्रोल पंपच्या अकाउंटमध्ये ती भरणा केलेली आहे. आरोपी सध्या फरार आहे. आरोपीचा अजून कुठलाही ठाव ठिकाणा अद्याप चिठ्ठी वगैरे सापडली त्याची आम्हाला अधिकृत काही कल्पना नाही.